गणपती बाप्पा मोरया. एका गावात एक म्हातारं राहत होतं. त्याच्या श्रीमंतीची चर्चा गावातच काय शहरात पण होती. ज्यावेळी इन्कम टॅक्स विभागापर्यंत ही गोष्ट पोहोचली तेव्हा त्या विभागाच्या ऑडिटरने चौकशी करण्यासाठी त्या म्हाताऱ्याला ऑफिसमध्ये बोलावले. तो म्हातारा खूपच हुशार होता. तो आपल्या वकिलाला बरोबर घेऊन ठरलेल्या तारखेला इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये पोहोचला. एकदम गंभीर आणि तणावपूर्ण वातावरण निर्माण करून ऑडिटरने त्या म्हाताऱ्याला विचारले, सर, मी तुमची चौकशी केली त्यावेळी असे आढळले की तुम्ही काही कामधंदा करत नाही, तरी तुम्ही राजेशाही आयुष्य जगता. मग मला सांगा, राजेशाही आयुष्य जगण्यासाठी तुम्ही एवढा पैसा कुठून आणता? म्हातारा म्हणाला, बाळा, मी हे सर्व पैसे पैंज लावून कमावतो. ऑडिटर म्हणाला, सर, तुम्ही म्हणताय की हे पैसे तुम्ही पैंज लावून कमावलेत, पण आमचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नाही. पैंज लावून कुणीही एवढे पैसे कमावू शकत नाही. तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवत आहात. म्हातारं म्हणालं, नाही बाबा, मी काही एक लपवत नाही आहे. हा सारा पैसा मी पैंज लावून कमावलेला आहे. पैंज जिंकण्यात मी एक्सपर्ट आहे, एक्सपर्ट. आणि मी हे प्रूव्ह करू शकतो. जर तुम्ही मला परवानगी दिली तर मी आता प्रॅक्टिकली दाखवू शकतो. ऑडिटरने थोडा मनातल्या मनात विचार केला आणि म्हणाला, ठीक आहे, प्रॅक्टिकली दाखवा. म्हातारा ऑडिटरला म्हणालं, मी तुमच्याबरोबर आता 1,00,000 रुपयाची पैंज लावू शकतो. मी माझा डोळा माझ्या दाताने चावू शकतो. ऑडिटर चकित झाला. तो मनातल्या मनात म्हणाला, हे कसे शक्य आहे? पण परत त्याने थोडा विचार केला. आपल्याला फुकटचे 1,00,000 रुपये मिळतात तर पैंज लावायला काय हरकत आहे? तो पैंज लावायला तयार झाला. म्हाताऱ्यानं आपला काचेचा डोळा काढला आणि चावला. ऑडिटर हे डोळे विस्पारून पाहतच राहिला. त्याचा तर विश्वासच बसत नव्हता की तो पैंज हारला होता. 1,00,000 रुपये मिळाले तर नाही, पण आपण हारलो म्हणतो थोडा उदास झाला. मग म्हातारं म्हणालं, अरे बाबा, एक पैंज हारलास म्हणून उदास होऊ नकोस. मी परत तुझ्याबरोबर 1,50,000ची पैंज लावू शकतो. मी माझा दुसरा डोळा न काढता दाताने चावू शकतो. ऑडिटरने म्हाताऱ्याकडे निरखून पाहिले. त्याचा दुसरा डोळा खरा होता आणि त्याला पूर्ण विश्वास होता की म्हातारा असं काही करूच शकत नाही. आपले हरलेले 1,00,000 रुपये परत मिळवण्यासाठी आणि 1,50,000 रुपये जिंकण्यासाठी तो पैंज लावायला तयार झाला. मग म्हाताऱ्याने आपले नकली दात काढले आणि आपला दुसरा डोळा चावला. ऑडिटरला हे बघून तर धक्काच बसला. त्याला काय करावे हेच कळत नव्हते. त्याला स्वतःचाच खूप राग आला होता. या म्हाताऱ्याने आपल्याला मूर्ख बनवले म्हणून तो डोक्याला हात लावून बसला होता. पण तरीही तो काहीच करू शकत नव्हता, कारण त्याच्याबरोबर त्याचा वकील होता आणि तो या सर्व घटनेचा साक्षीदार होता. ऑडिटर कमालीचा बेचैन झाला होता. त्याच्या डोक्यात एकच विचार होता की आपले हारलेले पैसे कसे जिंकता येतील. त्याचवेळी म्हातारा परत म्हणाला, तू जर तयार असशील तर बाळा, मी आणखी एक पैंज लावू शकतो. तू हरलेल्या रकमेपेक्षा डबल रक्कम जिंकू शकतो. ऑडिटर हा आपले पैसे परत मिळतील या आशेने पैंज लावायला तयार झाला. म्हातारं म्हणालं, मी तुझ्याशी 5,00,000 रुपयांची पैंज लावू शकतो की मी तुझ्या टेबलवर उभा राहून दूर ठेवलेल्या डस्टबिनमध्ये लघवी करू शकतो आणि एकही थेंब डस्टबिनच्या बाहेर जमिनीवर पडणार नाही. ऑडिटरची अशी अवस्था होती की दूध का ज्याला छाछ को भी फूक फूक के पीता है. दोनदा पैंज हारल्यामुळे त्याने जरा जास्तच विचार केला. यात काही ट्रिक वापरता येईल का? त्याने टेबलापासून डस्टबिनचे अंतर चेक केले. एवढा सगळा विचार केल्यानंतर त्याच्या मनात विचार आला की एखाद्या तरण्या टाठ्या पोराने ठरवलं तरी तो हे करू शकणार नाही. मग हा म्हातारा माणूस करूच शकत नाही. आपण पैंज जिंकणारच असा विश्वास असल्याने तो तयार झाला. म्हातारा उठला आणि टेबलवर लघवी करू लागला. त्याची सारी लघवी टेबलवर पडत होती. हे बघून ऑडिटर खूपच खुश झाला आणि आपल्याला जे 5,00,000 रुपये मिळतील त्यातून काय काय करायचं याचा हसत हसत विचार करू लागला. पण म्हाताऱ्याचा वकील उठला आणि मोठमोठ्याने रडू लागला. हे बघून ऑडिटर हैराण परेशान झाला. याला काय झालं आणखी? मग ऑडिटरने वकिलाला विचारले, काय झालं तुम्हाला? का रडत आहात तुम्ही? तुम्ही ठीक तर आहात ना? वकील रडत रडत म्हणाला, मी लुटलो, बर्बाद झालो. ऑडिटर म्हणाला, पैंज मी जिंकलो आणि तुमचे क्लायंट हारले, मग तुम्ही बर्बाद कसे झालात? वकील म्हणाला, हे म्हातारं आहे ना, हे म्हातारं सकाळी माझ्या घरी आलं
आणि मला म्हणालं, मला इन्कम टॅक्सवाल्यांची नोटीस आली आहे, प्लीज माझ्याबरोबर चला. तसं मी याच्याबरोबर आलोच नसतो, पण याने माझ्याबरोबर 10 लाख रुपयाची पैंज लावली की हे महाशय, हे म्हातारं माझ्यासमोर ऑडिटरच्या टेबलवर उभं राहून लघवी करील आणि ऑडिटर साहेब हे बघून खूप खुश होतील. हे ऐकून ऑडिटर शॉक झाला आणि वकील रडून रडून बेजार झाला आणि विचार करत बसला, कौन सी वो मनुष्य घडी थी जब मैं इस बूढ़े से मिला. आणि म्हातारा अजूनही खुदू खुदू हसत आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.